नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या 6व्या मालिकेतील आजचा आपला 10वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वृत्तीपत्र म्हणजे काय. याच्या आधीच्या भागामध्ये आपण समजून घेतलं सनद म्हणजे काय. तर सनद हा इंग्लिश शब्द चार्टरचा मराठीमध्ये केलेला अनुवाद आहे किंवा आज आपण तो सर्रास शब्द वापरतो. पण सनद या गोष्टीमध्ये भरपूर गोष्टी येतात. त्या काय आहेत ते आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. या भागामध्ये आपण वृत्तीपत्र म्हणजे काय पाहणार आहोत. तो वृत्ती जो आहे तो वृत्ती हा संस्कृत शब्द आहे. तो इनाम या शब्दासाठी वापरला जातो किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये वृत्ती या शब्दाला पर्यायी शब्द वतन वापरला जाऊ लागला, जो अरबी शब्द होता. इस्लामी राजवटीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये वाढल्यानंतर वृत्ती या शब्दाला वतन शब्द वापरला जाऊ लागला. वृत्तीपत्राला वतनपत्र असं म्हणलं जाऊ लागलं. परंतु सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये वृत्ती म्हणजे एक इनामच होतं, एक प्रकारचं इनामपत्रच होतं. आता ही वृत्ती होती, ही वृत्ती असेल, ती वृत्ती किंवा इनाम देण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त राजाला होता. म्हणजे शिवकालीन कालखंडामध्ये शिवछत्रपतींना होता किंवा जे बादशाह असतील त्यांना होता. या बादशाहांनी किंवा शिवछत्रपतींनी इनाम दिल्यानंतर हे जे वृत्तीपत्र असेल ते वृत्तीपत्र बनत कसं असेल किंवा ते अंमलबजावणी कशी होत असेल वृत्तीपत्राची. तर वृत्तीपत्राचा फॉर्मॅट आता आपण इथे पाहणार नाही आहोत, कारण वृत्तीपत्र म्हणजे इनामपत्रच आहे आणि ते देवस्थानाला दिलं आहे, व्यक्तीला दिलं आहे, संस्थेला दिलं आहे का अजून कुठलं विशेषाधिकार देऊन दिलं आहे, त्याच्यावर त्याचा जो फॉर्मॅट आहे तो वेगळा वेगळा ठरत असतो. तर तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं तसं की वेगळा PhDचा विषय आहे की प्रत्येक वृत्तीपत्र वेगळं, प्रत्येक इनामपत्र वेगळे स्वतःमध्येच, आणि तो एक त्याच्यावर अजून 100-1 PhD चांगले होऊ शकतात कोणत्याही विद्यापीठामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण जाणार नाही. तो आराखडा कुठल्या वृत्तीपत्र कसं लिहिलं जातं त्याच्यामध्ये आपण फक्त वृत्तीपत्र आहे ते वृत्तीपत्र देत कोण होतं, म्हणजे वृत्तीपत्र देण्याचा अधिकार कोणाला होता, त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार कोणाला होता आणि ती अंमलबजावणी कशी होत होती ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहे. तर वृत्ती म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला एखादं कर्तव्य किंवा अधिकार नेमून दिला तर त्याला वृत्तीपत्र असं म्हणतात. शिवकालीन कालखंडामध्ये आपण स्वराज्याचा विचार करूयात. बादशाही कालखंडामध्ये किंवा इस्लामी कालखंडामध्ये, इस्लामी राजवटीमध्ये बादशाला जे हे सर्व अधिकार होते. पण आपल्या स्वराज्यामध्ये शिवकालीन कालखंडामध्ये शिवाजी महाराजांना हे सर्व अधिकार होते छत्रपती म्हणून. आणि शिवाजी महाराजांनी एखाद्याला गाव इनाम दिल्यानंतर त्यावेळेला शिवाजी महाराजांचे जे चिटणीस होते, स्वराज्याचे जे चिटणीस होते, बाळाजी आवाजी चित्रे, त्यांना काय काय कामं करावी लागत असत त्याची माहिती आपण थोडक्यामध्ये घेणार आहोत. कारण बाळाजी आवाजी चित्रे यांचं हस्ताक्षर हे स्वराज्यामध्ये ओळखलं जात होतं सगळीकडे, कारण सर्व महत्त्वाची पत्र बाळाजी आवाजी चिटणीसांच्याच हस्ताक्षरामध्ये लिहिली जात होती. त्यामुळे तुम्ही पण जर एखाद्या शिवकालीन इनामाचा किंवा वृत्तीचा अभ्यास करत असाल तर बाळाजी आवाजी चिटणीसांच्या हस्ताक्षरामध्ये जर ते इनामपत्र असेल हे सिद्ध करू शकला तर ते इनामपत्र खरं आहे हे सिद्ध करायला भरपूर मदत होते. 90% काम तिथंच होऊन जातं की बाळाजी आवाजी चिटणीसांच्या हस्ताक्षरात आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी दिलेलंच इनामपत्र आहे ते खरं असू शकतं असा आपण दावा करू शकतो. त्यामुळे हस्ताक्षर फार महत्त्वाचं आहे. तर शिवाजी महाराजांनी एखादं गाव किंवा एखादी गोष्ट इनाम दिल्यानंतर त्या इनामपत्राच्या अनेक नकला कराव्या लागत असत. त्याच्यामध्ये एक असे ते एक मुख्य इनामपत्र असे आणि त्याच्यात 4 नकला असत. म्हणजे इथे बघा की परत जर तुम्हाला एखादं इनाम खरं आहे किंवा एखादी सनद खरी आहे सिद्ध करायचं असेल आणि त्या इनामावरून ते सिद्ध होत नसेल किंवा इनामपत्र गहाळ झालं असेल किंवा इनामपत्रामध्ये काही संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी असतील किंवा कोणीतरी नकली एखादी सनद बनवून आणली आणि नकली इनाम बनवून आणलं आहे, तर आपल्याला ते खरं खोटं सिद्ध कसं करता येईल की त्या इनामपत्राच्या 4 नकला कुठे नाही कुठेतरी असल्या पाहिजेत. त्यातली एक जरी नक्कल तुम्हाला सापडली ती तरी पण आपण काय करू शकतो की ते इनामपत्र खरं का खोटंही सिद्ध करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की इनामपत्र लोक काय करतात की जे लोक भोंदूगिरी करतात किंवा जे लोक फसवणूक करतात, जे लोक नकली संदा बनवतात, ते लोक काय करतात, जी सनद दिली आहे, जे इनामपत्र दिलं आहे त्या इनामपत्राची नकली कॉपी बनवतात. पण त्या लोकांना जी आज्ञापत्र अंमलदारांना दिलेली आहेत वेगळी वेगळी किंवा नकला वेगळ्या वेगळ्या पाठवलेल्या आहेत त्यांची आपण म्हणतो की नक्कल करता येत नाही किंवा त्यांची डुप्लिकेट कॉपी बनवता येत नाही. कारण इतर लोकांना माहीतच नसतं की एका इनामाच्या अजून 4 नकला देखील असतात ज्या त्या काळामध्ये दिलेल्या असतात. त्या 4 नकला कुठे कुठे दिल्यात, कोणाला दिल्यात, कोणत्या नावाने दिल्यात, कोणता अंमलदार त्यावेळेला होता, कुठे कुठे होता, हे शोध घेणं अवघड काम आहे. त्यामुळे त्या आज्ञापत्रांच्या नकला बनवता येणं अवघड आहे. बहुतांश आज्ञापत्र ही बाळाजी आवाजी चिटणीसांच्या हाताची होती. त्यामुळे बाळाजी आवाजी चिटणीसांचा हस्ताक्षर परत काढता येणं नकलेमध्ये जसं तसं ती पण अवघड गोष्ट आहे. त्यामुळे ती सनद खरी आहे का खोटी आहे किंवा इनाम खरं आहे का खोटं आहे
ते या बाकीच्या 4 नकलांवरून आपल्याला तपासता येणं शक्य होतं. तर आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इनामांच्या वेगवेगळ्या नकला ज्या असतात त्या कोणाकोणाला दिल्या असतात ते आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण इनामपत्र घेऊयात. गृहीत धरूयात की राजाने कोणाला तरी गाव इनाम दिलं आहे, शिवाजी महाराजांनी कोणाला तरी गाव इनाम दिलं आहे. तर त्याच्यामध्ये इनामपत्राचा एक कागद आणि ज्या 4 नकला तयार केल्या असतात त्या 4 नकला पुढीलप्रमाणे आहेत. पहिली गोष्ट की 2 फडणीशीचे कागद तयार केले जातात. 2 फडणीशीचे कागद म्हणजे एक दप्तरामध्ये ठेवण्यासाठी आणि एक ज्यांना इनाम घेतलं त्या इनामाला देण्यासाठी किंवा त्याची एक नक्कल म्हणून असे 2 फडणीशीचे कागद तयार केले जात असतात. तर या कागदामध्ये जे 2 फडणीशीचे कागद असतात त्याच्यामध्ये 2 भाग पडत असतात. मगाशी मी म्हटलं तसं बोलता बोलता एक ज्याला इनाम द्यायचं आहे तो कागद आणि एक दप्तरामध्ये ठेवायचा कागद. तर पहिला जो कागद आहे तो पहिल्या कागदमध्ये खुद्द ज्याला इनाम द्यायचं आहे त्याचं एक इनामपत्र तयार केलं जात असे बाळाजी आवजी चिटणीस यांच्या हस्ते. त्याच्यानंतर ते इनाम ज्या गावाच्या हद्दीमध्ये दिलं गेलेलं आहे किंवा जे गाव इनाम दिलं गेलेलं आहे त्या गावाच्या मोकदमास म्हणजे पाटलास देण्यासाठी एक वेगळं कागद बनवलं जात असं, एक वेगळं पत्र बनवलं जात असं. त्याच्यानंतर चिटणीसीचे काही कागद बनवले जात असत. या चिटणीसीचे कागद म्हणजे दप्तरामध्ये राजाच्या दप्तरामध्ये राज्यविषयक दप्तरामध्ये ठेवण्यासाठी कागद हे चिटणीसीचे कागद असतात. हे कागदामध्ये एक कागद असे तो महालदार किंवा तालुका प्रमुख आहे त्याला देण्यासाठी बनवला असेल. उदाहरणार्थ मी छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि मी जावळी तालुक्यातलं एक गाव इनाम द्यायचं ठरवलं एखाद्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला द्यायचं इनामपत्र, त्यानंतर त्या गावच्या पाटलाला द्यायचं इनामपत्र. ही 2 पत्र झाली की त्या व्यक्तीकडे जातील. त्याच्यानंतर फडणीसीचे चिटणीसीचे जे कागद आपण म्हणतो ही 2 पत्र झाली फडणीसीचे कागद. त्यानंतर चिटणीसीचे पुढचे जे आता मी सांगतो ते 3 कागद आहेत ते कुठले आहेत, तो एक गाव ज्या महालामध्ये किंवा परगण्यामध्ये येतं त्याला द्यायचं एक पत्र. त्याच्यानंतर त्या सुभेचा जो सुभेदार आहे किंवा मामलेदार आहे ज्याला आपण जिल्हा प्रमुख म्हणतो त्याला द्यायचं एक वेगळं पत्र. त्याचबरोबर त्या परगण्याचे जे देशमुख देशपांडे वतनदार आहेत त्यांना द्यायचं एक पत्र. म्हणजे असे फडणीसीचे 2 कागद आणि चिटणीसीचे 3 कागद अशी एका इनामाचे 5 कागद बनवले जात असतात. म्हणजे एक इनामपत्र असते त्या इनामपत्राचे 5 कागद बनवले जात. त्याच्यामुळं एखादं इनाम खरं का खोटं हे शोधता येणं सहज शक्य आहे. जे 5च्या 5 कागद तुम्हाला मिळाले तर इनाम 100% खरं आहे आणि ते बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षरामध्ये असेल तर शिवकालीन असेल तर 100% खरं आहे. एखाद्याने खोटं इनाम तयार करायचं म्हटलं त्याचा खोटेपणा पण उघड करता येतो, कारण ते खोटं इनाम तयार करताना तो बाकीचे कागद मिळत नाहीत किंवा बाकीच्या महसुलातल्या नोंदी मिळत नाहीत, बाकीच्या दप्तरातल्या नोंदी मिळत नाहीत, त्या जुळत नाहीत, कुठे नाही कुठेतरी चुकामुक होते. आजही भरपूर कागदपत्र गहाळ झालेली आहेत, काळाच्या ओघामध्ये नाहीशी झालेली आहेत. त्याच्यामुळे भरपूर लोक त्याचा फायदा करून खोट्या इनामं किंवा खोट्या सनदा बनवायचा प्रयत्न करतात. पण ज्याला या गोष्टींची माहिती आहे तो त्याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर काही ना काहीतरी मार्ग काढू शकतो ती सनद खरी आहे का खोटी सिद्ध करण्यासाठी. त्याच्यानंतर हे झालं एखादं गाव इनाम दिला असेल तर. याच्यानंतर जर समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गावाचा मोकासा दिला असेल किंवा तैनातीला जमीन दिली असेल तर त्याचे पण वेगळे वेगळे 4 कागद बनवले जातात. म्हणजे लक्षात घ्या इनामाचे जे प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकारावर किती कागद बनवले जाते ठरत असेल. बरं ते आपण बघितलं की गाव इनाम दिले जात असेल तर कुठले कागद बनवले जातात. याच्यामध्ये आता मोकासा दिला असेल किंवा जमीन तैनातीला दिली असेल तर कुठले कागद 4 बनवले जातात असं ते आपण पाहूयात. पहिला कागद असेल फडणीसीचा कागद, तो सदर गावच्या मोकदम किंवा पाटलाला दिला जात असेल. दुसरा कागद असेल चिटणीसीचा कागद ज्याच्यामध्ये मागाशी म्हटल्याप्रमाणे परत 3 कागद येत असत. याच्यामध्ये तालुकादार आणि महालदार यांना एक कागद पाठवला जात असेल, पत्र पाठवलं जात असेल. कमावीसदार आणि इनामदार असेल त्यांना एक पत्र पाठवलं जात असेल की हा नवीन मोकासेदार नेमलेला आहे, त्याला ही जमीन तैनातीला दिलेली आहे. त्याच्यानंतर ती जमीन ज्याच्या मालकीची आहे तो शेतकरी असेल किंवा जमीनदार असेल त्याला एक कागद दिला असेल की ह्या जमिनीचा मोकासा या व्यक्तीला दिला, इथून पुढे हे उत्पन्न इथे लावून दिलेलं आहे. अशा प्रकारचे एकंदरीत 4 कागद कोणाला मोकासा दिला तर बनवले जात असत, 5 कागद कोणाला इनाम दिला असेल तर बनवले जात असत. त्यानंतर हे जे कागद होते या कागदांवर वेगळे वेगळे शिक्के उमटवले जात असतात. मगाशी मी म्हटलं तसं की इनाम कुठल्या प्रकारचं आहे, खरं आहे का खोटं आहे ते शिक्क्यांवरून ओळखता येत असे. जरी एखाद्या माणसाने इनामपत्राची नक्कल केली, अगदी हस्ताक्षराची पण नक्कल केली, तरी तत्कालीन शिक्क्याची नक्कल करता येणं त्याच्यासाठी एवढं सोपं काम नसतं. आणि काही काही वेळेला ही चुकीची नक्कल करणारे, खोटेपणा करणारे लोक इनामपत्रावर चुकीचे शिक्के उमटवताना आपल्याला दिसतात. म्हणजे त्यांना ज्ञान नसतं त्या गोष्टीचं. त्याने इनाम लिहिलेलं असतं देवस्थानाचं आणि त्याच्यावर शिक्का उमटवलेला असतो शेतसंदेचं. तिथं ते इनामपत्र खरं आहे का खोटं आहे कळायला आपल्याला मदत होते. तर मग असे जे शिक्के होते हे इनामपत्रांवर शिक्के उमटवण्याचा अधिकार चिटणीसांना होता आणि त्यांच्याकडे 5 प्रकारचे शिक्के असतात. हे 5 प्रकारचे शिक्के कुठले असतात? पहिला म्हणजे सरंजामाचा शिक्का. कोणाला जर सरंजाम दिला तर त्याचा एक वेगळा शिक्का असते त्या पत्रावर, त्याला सरंजाम पत्र म्हणत असत.
त्यानंतर कोणाला एखादी शेत सनद दिली किंवा जमीन सनद दिली तर त्याचा एक वेगळा शिक्का येत असे, तो त्या संधीवर उमटवला जात असे. त्याच्यानंतर वृत्तीचा शिक्का म्हणतो आपण. वृत्तीचा शिक्का म्हणजे आपण जे वृत्तीपत्र म्हणलं, वृत्तीपत्र म्हणजे एखादं इनाम दिलं, इनामपत्र आहे, तर त्याच्यावर जे शिक्का उमटवण्यात असतो तो वृत्तीचा एक वेगळा शिक्का असे, त्याचं वेगळं डिझाईन असे. त्यानंतर इनामपत्र ज्याला आपण म्हणतो की जमीन इनाम दिली, गाव इनाम दिलं, अजून काहीतरी एखादा आपण म्हणतो की वेगळ्या प्रकारचा सरंजाम इनाम दिला एखाद्या व्यक्तीला, तर त्या इनामपत्राचा एक वेगळा शिक्का उमटवला देत असे. महाराजांनी इनामदारी पद्धत बंद केली बऱ्याच अंशी, हे खरं आहे, पण त्यांना पूर्णपणे ती बंद करता आली नाही. राजी खुशीने काही इनामं महाराजांना पण द्यावी लागली तत्कालीन व्यवस्थेमध्ये. त्याचा आपण मागच्या भागामध्ये थोडासा सविस्तर अभ्यास केला म्हणून बोलत नाही की कुठली इनामं महाराजांनी राजी खुशीने दिली होती, पण ही जी राजी खुशीनं महाराजांनी इनाम दिली होती म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या स्त्रीला त्यांनी साडी चोळीसाठी इनाम दिला असेल, दूध भातासाठी इनाम दिला असेल कोणाला, ती इनाम आहेत स्वखुशीने दिलेली. तर या इनामांवर एक वेगळा इनामाचा शिक्का उमटवला जात असे. त्याच्यावरून कळत असे की इनामपत्र हे इनाम दिलेलं आहे, हे वृत्तीपत्र नाही आहे किंवा हे शेतसंधीचं पत्र नाही आहे, हे इनामाचं पत्र आहे. त्याच्यानंतर एक वरातापत्र म्हणून पत्र येत असे, त्याला 2-3 अर्थ निघतात त्याचे. आता नक्की कुठल्या अर्थाने तो शब्द वापरत होता माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना रोख पगार दिला जात असे, पण त्याच्यातल्या कोणी जर ॲडव्हान्स घेतला, कधी गरज लागली तर डिमांड ड्राफ्ट म्हणून त्याला ॲडव्हान्समध्ये पैसे मिळत असतात खजिन्यातून, त्याला वराता म्हणत असतात. तर ते एक वरातापत्र आहे. आणि दुसरं म्हणजे की जकात माफी जी केली जात असे मालाला, त्याला पण वरातापत्र म्हणत असतात. ते नेमकं कुठल्या वरातापत्राचा उल्लेख इथे केलेला आहे मला माहीत नाही, पण ही 2 प्रकारची वरातापत्र आपल्याला आढळून येतात आणि त्याच्यामध्ये त्याचे वेगळे वेगळे शिक्के आपल्याला आढळून येतात. किंवा वरातापत्रावर पण आपल्याला वेगळा शिक्का आढळून येतो की ह्या जकातीसाठी माफ केलेलं हे इनामपत्र आहे किंवा हे आपण म्हणू शकतो की ॲडव्हान्स घेतला आहे त्याचं पत्र आहे. तर अशा पद्धतीने हे इनामपत्रांवर किंवा वृत्तीपत्रांवर पण वेगळे वेगळे शिक्के आपल्याला आढळून येतात. त्याच्यामुळं आपल्याला खरं खोटं करणं सोपं जातं. आता अजून एक प्रकारेची काही पत्रं बनवली जायची म्हणजे जी इनामाशी संदर्भात नव्हते. उदाहरणार्थ काय आहे की शिवछत्रपतींनी मला इनाम दिलं, माझ्याकडे इनामपत्र आलं, फडणीशीचे 2 कागद बनले, त्याच्यानंतर चिटणीसीचे 3 कागद बनले, आता विषय संपून गेला, परत काय त्या इनामाचा विषय घ्यायची गरज नाही, कागदपत्र माझ्याकडे आहेत, कागदपत्र सरकारी दप्तरामध्ये आहेत. पण अंमलदार नेहमी बदलले जायचे. वेगवेगळ्या ठाण्यावर जे अंमलदार असायचे, सुब्यावर असायचे, परगण्यामध्ये असायचे, सरकारी अंमलदार नेहमी बदलले जायचे. म्हणजे सरकारी अंमलदार बदलले गेल्यानंतर त्यांच्यासाठी सनदांचे वेगळे कागद बनवले जायचे. 2 कागद असायचे, ते 2 कागद अंमलदार बदलला की सनदांचे बनवले जायचे त्या अंमलदाराच्या माहितीसाठी. पहिला जो कागद असे तो फडणीशीचा कागद असे, तो खुद्द त्या अंमलदाराच्या नावाने असे आणि त्या ज्या ठाण्याचा, ज्या परगण्याचा, ज्या महालाचा तो अंमलदार होणार आहे त्या महालामध्ये एकंदरीत किती वृत्ती आणि किती इनाम आहे त्याची सगळी त्याच्यामध्ये नोंद असे त्याच्या माहितीसाठी. जो दप्तरातून त्याला दिला जात असे, तो नवीन अंमलदार म्हणून तिथे जात असे त्यावेळेला. आणि दुसरा जो कागद असे तो दुसरा कागद त्या काळातील जमीनदार व्यक्तींसाठी असे की नवीन अंमलदार आता येतोय तिथे, नवीन अंमलदाराकडे ही माहिती आहे, तुमच्याकडची माहिती ते तपासून पाहावी किंवा त्याला सहाय्य करावं, मदत करावं, माहिती द्यावी किंवा अजून जर काही बदल झालेला असेल एखाद्या वतनामध्ये तो नवीन अंमलदाराच्या लक्षात आणून द्यावा, याच्यासाठी एक कागद जमीनदार आदी व्यक्तींसाठी बनवला जात असे. तर हे पण कागद आहेत. काही लोक या कागदांनाच सनदा म्हणून भासवायचा प्रयत्न करतात की आम्हाला सनद मिळाली, असा असा कागद आहे वगैरे. खोटेपणा करण्यासाठी भरपूर वाव आहे याच्यामध्ये. काही लोक असतात की त्यांना सरकारने पत्र पाठवले, मी म्हणतो की त्यांच्याकडे संदेचा कागद नाही, त्यांच्याकडे फडणीसचा कागद आहे. गावच्या पाटलाला कोणतरी पत्र पाठवले, परगण्याला कोणतरी पत्र पाठवले की असं असं इनाम दिलं आहे, तर ते इनाम तो काहीतरी गडबड करून तो फडणीसचा कागद दाखवून माझंच इनाम आहे असं म्हणायला लागतो नंतर काही दिवसानंतर, किंवा तो इनामदार नाहीसा झाला, मीच करत होतो वगैरे वगैरे गोष्टी लोक करायला लागतात. चिटणीसीच्या कागदांमध्ये भरपूर गफलती करतात लोक की चिटणीसीचे कागद अंमलदारांना पाठवलेले असतात इनामांची माहिती देण्यासाठी. तर मग ते अमुक अमुक इनाम होतं ते माझ्याच ताब्यामध्ये होतं, तो इनामदार नाहीसा झाला होता, अशा प्रकारे पण लोक गोल गफला करताना आपल्याला दिसून येतात. इनामासाठी वतनासाठी लोक कुठल्याही आपण म्हणतो की थराला जायला कमी करत नाही. ते आपण पाहिलं शिवकालीन वतनदारी दुष्टचक्र म्हणून. त्यामध्ये हे सगळे घोटाळे तर छोटे मोठे घोटाळे आहेत इनाम लाटण्यासाठी. पण ज्याला ही सर्व पद्धत माहिती आहे इनाम देण्याची, ज्याला हे कागदपत्रांचे प्रकार माहिती आहेत, ज्याला कुठल्या श्रेणीनुसार इनाम दिलं जातं, कुठल्या क्रमाने इनाम दिलं जातं, कुठल्या क्रमाने कागदपत्र तयार केले जातात हे माहिती आहे, तो व्यक्ती मात्र याच्यामध्ये फरक करू शकतो आणि खरे खोटेपणा करू शकतो. तर आपल्याकडे जर वृत्तीपत्राचं जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपल्याकडे 2-3 उदाहरणं आहेत जी आपल्याला वृत्तीपत्र म्हणू शकतो. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धोजी पोळ यास कुडाळचे पाटीलकीचे वतन दिल्याचं वृत्तीपत्र आणि व्याघ्रगड प्रांताचे अधिकारी सुरव विठ्ठल याला त्याच्या संदर्भात दिलेले एक आज्ञापत्र, ही दोन्ही आपल्याकडे उपलब्ध आहेत. मगाशी मी म्हटलं तसं ज्याला इनाम दिलं त्याला इनामपत्र मिळालं आणि
ते इनाम त्याला मिळालं म्हणून त्या प्रांताचा जो अधिकारी होता त्याला ती माहिती करून देण्यासाठी जे राजदरबारातून पत्र पाठवलं त्याला आज्ञापत्र म्हणलं. असं इनामाचं एक इनामपत्र आणि 4 आज्ञापत्र 4 वेगळ्या वेगळ्या लोकांना पाठवलेली मिळाली पाहिजे, तरच ते इनाम खरं आहे असं म्हणता येईल. तर त्याचा एक चांगला दाखला सुंदर आपल्याला इथे मिळतो. हे छत्रपती शाहू महाराजांनी सिदोजी पोळ यांना जे कुडाळचं वतन दिलं होतं, आमच्या जावली तालुक्यामधलेच आहेत, मी पण जावली तालुक्यामधला आहे, आमच्या शेजारचंच गाव आहे, साहेब आहे ते. तर त्यांनी हे वृत्तीपत्र प्रकाशित केलेलं आहे. तर त्या वृत्तीपत्राचा मजकूर मी थोडक्यामध्ये वाचून दाखवतो, ज्याच्यामुळे कळेल की कशा प्रकारे होतं. पहिलं जे आहे ते सिदोजी पोळ याला कुडाळचं वृत्तीपत्र दिलं, त्याच्याबद्दलचं वर्णन आहे. तर इथे सही शिक्के बाकीच्या गोष्टी आहेत त्या आता काही वाचत नाही मी, मजकूर मी डायरेक्ट वाचतो की नागोजी पोळ यास म्हणजे स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 39 नंदर संवत्सरे श्रावण वन इंदू नवमी गुरुवासर क्षत्रिय कुलावंतास श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांनी सिदोजी बिन नागोजी पोळ यासी दिले. मध्ये शिक्का येतो दोघांचा. वृत्तीपत्र ऐसेजी तुम्ही स्वामींचे पायाशी निष्ठा करून श्रमसाहस बहुत केले, पुरातन सेवक एकनिष्ठ जाणून तुमचे चालवणे स्वामींस अवसरला, म्हणून तुम्हावरी कृपाळू होऊन बायाजी पडवळ याकडे कुडाळचे सरपाटीलकीचे वतन होते त्याकडून दूर करून तुम्हास सरपाटीलकीचे वतन अनुभवणे व या वतनास इनाम दलकाजी मसाला बाबतीत आला असेल त्यामागे आली सरपाटीलकीची सेवा करून सुखी राहणे, असे याच्यामध्ये लिहिलेले. आता बघा, वृत्तीपत्र जर दिलं असेल तर वृत्तीपत्रामध्ये काही ज्या गोष्टी आहेत या काही गोष्टी किंवा काही शब्द आहेत हे समानच येतात सगळ्या वृत्तीपत्रामध्ये. मग आपण समजू शकतो की इनामपत्र उदाहरणार्थ काय की तुम्ही स्वामींच्या पायाची निष्ठा करून श्रमसाहस बहुत केले, पुरातन सेवक एकनिष्ठ जाणून, हे वाक्य इनाम देताना येतच येतं प्रत्येक पत्रामध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की दत्तकाजी मसाला बाबतीत आला असेल. यामध्ये मसाला म्हणजे काय, आता तर मसाला म्हणजे एक प्रकारचं पत्र आहे की जे आपण म्हणू शकतो की निरोप देऊन पाठवलं जातं किंवा एखाद्या शिपायाद्वारे पाठवलं जातं. सरकारी शिपाई ते पत्र घेऊन येतो, त्याला मसाला म्हणतात. म्हणजे खाण्याचा मसाला नाही, या मसाला एक वेगळा पत्राचा प्रकार आहे, तो आपण पुढे बघणारच आहोत. तर हे ज्या वेळेला तुम्हाला इनाम मिळेल त्यावेळेला ते इनामाचं मसाला पत्र पण तुमच्याकडे असलं पाहिजे. आता हा इनामाचा कागद झाला, पण तो इनामाचा कागद घेऊन जो शिपाई आला त्याच्यावर एक मसाला पत्र येतं आणि बाकीचे अजून पण 3 पत्र येतात. जी 3 पत्र कुठली आहेत, प्रांताधिकाऱ्यांना पाठवलेली पत्र आपण म्हणतो की मगाशी आपण पाहिली, जी याची चिटणीसीची पत्र आहे ती वेगवेगळ्या अंमलदारांना पाठवलं. तर हे पत्र आहे हे वतन दिल्याचं पत्र आहे. आता हे वतन दिलं हे प्रांताधिकाऱ्याला सूचित करणारं एक दुसरं पत्र आहे, ते पण पत्र अपलोड केलेलं आहे साहेबांनी, ते पण आपण पाहूयात. त्या दुसऱ्या पत्रामध्ये सुरो विठ्ठल हे देशाधिकारी आहेत, हे देशलेखक व्याघ्रगड प्रांताचे आहेत. त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी आज्ञापत्र पाठवलेलं आहे. बघा, याच्या आधीचं जे पत्र आपण वाचलं ते इनामपत्र किंवा वृत्तीपत्र आहे. आता छत्रपती शाहू महाराज काय करतायत, आज्ञापत्र पाठवत आहेत त्या देशाधिकाऱ्याला किंवा प्रांताधिकाऱ्याला की अशा अशा पद्धतीचं मी इनाम दिलेलं आहे. मग ते आज्ञापत्र कशा प्रकारे आहे, स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 39 नंदन संवत्सर श्रावण नंद इंदू नवमी गुरुवासर क्षत्रिय कुलावंता श्री राजा शाहू छत्रपती स्वामी राजश्री सुरो विठ्ठल देशा, या दोघांचे शिक्के. त्यानंतर श्री राजाधिकारी व लेखक वर्तमान भावी सुबा प्रांत व्याघ्र गाद्यास राज्या आज्ञा केली ऐसीजे रा सिदोजी बिन रा म्हणजे राजश्री सिदोजी बिन नागोजी पोळ यांनी स्वामींच्या राज्यात श्रमसाहस बहुत केले, याकरिता एकनिष्ठा जाणून त्यांचे चालवणे स्वामीस आवश्यक आहे. म्हणून तालुका कुडाळ येथील सरपाटीलकीचे वतन बयाजी पडवळ याकडे होते त्याकडून दूर करून यावरी कृपाळू होऊन त्या मजकुराचे सरपाटीलकीचे वतन करार करून दिले आहे. तरी तुम्ही याचे दुमाला करून याचे वंशपरंपरेने होते त्या मजकूरचे सरपाटील वतन घेणे, या वतनास इनाम व हक्क काजिया कामकामबंद आता चालत असेल त्याप्रमाणे चालवणे, प्रतिवर्षी नूतन पत्रास आक्षेप न करणे, या पत्राची वरेहून घेऊनी दानपत्र सिदोजी पोळ याजवरी भोगवट्यास परतवले घेणे जाणीजे लेखनंकार आणि माहिती पाठवली. खाली सही शिक्का वगैरे त्याच्या गोष्टी आहेत. आता वरच्या पत्रामध्ये आणि या पत्रामध्ये फरक काय बघा. या पत्रामध्ये शाहू महाराज हे आज्ञापत्र आहे, हे आज्ञापत्र प्रांताधिकाऱ्याला पाठवतात आणि त्याला असं सांगतात की कोणाचं सरपाटीलकीचं वतन दूर केलं, की तिथे बयाजी पडवळ नावाची व्यक्ती होती त्याचं सरपाटीलकीचं वतन दूर केलं आणि ते कोणाला दिलेलं आहे, सिदोजी पोळ यांना दिलेलं आहे. तरी
ते आता वंशपरंपरेनं केलेलं आहे. ते इनाम जे होतं ते इनाम आपण म्हणतो की हक्क काजया कामबंद चालत आलेला आहे. म्हणजे हक्क कामबंद चालत आलेला आहे याचा अर्थ काय आहे की एक वाक्य याच्यामध्ये होतं. आता याकडे कोकणमध्ये चालू तरी तुम्ही त्याच्या दुमाला करून घेणे. हां, एक वाक्य याच्यामध्ये असा शब्द आलेला आहे की बयाजी पडवळ यांच्याकडे होते, त्याकडून दूर करून अमुक अमुक व्यक्तीवर कृपाळू होऊन मजकुराची सरपाटीलकीचे वतन करून दिले. आता वतन करून दिले याचा अर्थ काय? वतनपत्र करून दिलेलं आहे. तरी तुम्ही त्याचे दुमाला करून घेणे. दुमाला करून घेणे म्हणजे एक दुमाला पत्र नावाचा प्रकार आहे. तो दुमाला पत्र करून घ्यायचं आहे आता की या प्रांताधिकाऱ्यांना. दुमाला पत्र म्हणजे काय ते आपण पुढे बघणारच आहोत, तो मोठा विषय, त्यामुळे आता त्याच्यामध्ये जात नाही. परंतु शाहू महाराज असा आज्ञापत्रामध्ये आज्ञा देतात प्रांताधिकाऱ्याला की तुम्ही ज्या वेळेला हा वतनदार तुमच्याकडे वतनपत्र घेऊन येईल त्यावेळेला त्याच्याकडून दुमाला करून घेणे, दुमालपत्र करून घेणे. त्याचबरोबर त्यांचे जे काही अधिकार असतील ते अधिकाराला आक्षेप न घेणे. दानपत्राची प्रत घेऊन सिदोजी पोळ तुमच्याकडे येतील, त्यांना भोगवट्यासाठी पाठवलेलं आहे, त्यावेळेला त्यांच्याकडे ते भोगवट्याचे अधिकार त्यांना देणे, तो भोगवटा पत्र एक त्यांच्याकडे करून देणे. म्हणजे बघा, एक इनाम कोणाला दिलं, एक वृत्ती कोणाला दिली, तर पहिली गोष्ट इनामपत्र, त्याच्यानंतर प्रांताधिकाऱ्याला पाठवलेलं राज्यपत्र, त्यानंतर पाटलाला पाठवलेलं पत्र, देशपांडे देशमुख असतील, परगण्याचे अधिकारी असतील, सुभेदार असतील त्यांना पाठवलेली पत्र, त्यानंतर तिथे जाऊन परत या इनामदाराने करून घ्यायचं दुमाला पत्र, त्यानंतर ते जे काही भोगवटा असेल भोगवटा पत्र, त्यानंतर इनामाचं जे काही पत्र असेल ते आपण जसं आत्ता म्हणतो की असं कोणी इनामाचं पत्र कोणाच्या हातामध्ये इनाम दिलं असं दिलं जात नसे. बहुतेक वेळेला एक शिपाई खास ते पत्र घेऊन जात असे त्या इनामदाराकडे, त्याला मसाला म्हणत असत. एक मसाला पत्र पण त्याच्याबरोबर येत असे, जो शिपाई घेऊन जात असे इनाम देताना बऱ्याच वेळेला, किंवा इनामाची माहिती देण्यासाठी जो शिपाई जात असे इनामदाराकडे, तो मसाला पत्र त्याचं असेल. तर किती पत्र लागतात बघा एका इनामासाठी. म्हणजे एक इनाम किंवा एक वृत्ती खरी आहे का खोटी आहे सिद्ध करण्यासाठी आपण अशा अनेक प्रकारे शहानिशा करू शकतो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्येच पाहिलं अशा अनेक प्रकार आहेत किंवा अशा अनेक कसोट्या आहेत ज्याच्यावर आपल्याला तपासून पाहता येतं की ते इनाम खरं आहे का खोटं आहे, त्याचे कुठे कुठे संदर्भ सापडतात ते आपण तपासून पाहू शकतो. त्याच्यामुळे इनाम म्हणजे काय हे जेव्हा आपण समजून घेतो किंवा वृत्तीपत्र म्हणजे आपण काय समजून घेतो, सरसकट जे लोक आहेत जे इनामांची एक नक्कल करून आणतात किंवा एखाद्या संदेची नक्कल करून आणतात किंवा कोणतरी म्हणतं की अमुक एक सनद मला लंडनमध्ये सापडली. ठीक आहे, ती सनद लंडनमध्ये सापडली, पण ती सनद खरी असेल तर बाकीच्या 5 ते 8 पत्र जी लागत आहेत त्या संदेच्या संदर्भासाठी त्यातलं एक तरी पत्र कुठेतरी सापडलं पाहिजे ना. एवढी महत्त्वाची सनद असेल तर तिचं तेवढं महत्त्वाचं पत्र कुणाकडे नाही कुणाकडे तरी सापडतंच. ते सापडत नाही. परत ती सनद जर चुकीच्या पद्धतीने लिहिली असेल, सापडच्या संधीचं उदाहरण घेतलं आपण लोकांच्या लक्षात येते म्हणून, पण ती कोणती सनद असेल तिच्यामध्ये पण लिहिण्यामध्ये गडबडी झाल्या असतील तरी पण आपण तिचा खरे खोटेपणा उघडकीस आणू शकतो. हे झालं वृत्तीपत्र म्हणजे काय, ती वृत्ती दिली कशी जाते आणि वृत्तीला देण्यासाठी अजून आपण म्हणतो की सहाय्यक कागदपत्र कुठली असतात त्याची आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती करून घेतली. आपण सर्व मित्रांनी सुचवल्याप्रमाणे की आपल्या शिवकालीन वतन संस्था हा जो व्हिडिओ आहे की व्हिडिओ मालिका आहे ही फार आपल्या सर्वांना आवडली आणि आपण सुचवले की माझ्याकडूनच काही ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला मिळाले तर चांगलं होईल. किंवा एखादा आपलं वतन असेल किंवा जमिनीचा व्यवहार असेल, कोर्ट कचऱ्या चालू असतील, इनाम असेल, काही अधिकारिक ऐतिहासिक संदर्भ मी देऊ शकलो किंवा किमान तुला चॅनलतर्फे मिळू शकले तर आपल्याला मदत होईल आपल्याला ते इनाम मिळवण्यासाठी किंवा खरे खोटेपणा सिद्ध करण्यासाठी. तर त्यासाठी आपण एक नवीन टीम आता तयार केलेली आहे छोटीशी की जी आपल्याला मदत करेल की ऐतिहासिक काहीतरी संदर्भ देण्यासाठी, अधिकारिक संदर्भ देण्यासाठी. कायदेशीर म्हणत नाही मी, ऐतिहासिक जे आत्ता मी सांगितले की अशा प्रकारे आत्ता मी थोड्याशाच गोष्टी सांगितल्या, इनाम कसं चेक करायचं खरं खोटं ते, अशा अजून वेगवेगळ्या कसोट्या आहेत, शास्त्रीय कसोट्या, त्याच्यावर तपासून आपल्याला आपण सांगू शकतो की अमुक एक इनाम आहे ते खरं आहे का खोटं आहे का, त्याच्यामध्ये काय गडबडी होऊ शकतात. तर आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास, पूर्वजांचा इतिहास, आडनावाचा इतिहास, इनामाचा वतनाचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल किंवा त्याचं खरे खोटेपणा तपासायचं असेल तर आपण या व्हिडिओच्या शेवटी एक लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची, त्या लिंकमध्ये माहिती भरून पाठवू शकता. नाममात्र शुल्क आकारून जे काही संशोधनासाठी थोडंफार आपल्याला वेळ द्यावा लागेल त्या वेळेचा नाममात्र शुल्क आकारून ती माहिती आपल्याला आठवड्याभरापर्यंत मिळेल अशी प्रयत्न करायचा, असा आपण प्रयत्न करतो आहोत. आपल्याला माहिती आठवड्यापर्यंत मिळेल असं प्रयत्न आहे. जर आपल्याला काही शंका असतील आपण त्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. नेहमीप्रमाणे ही वृत्तीपत्राबद्दलची माहिती आपण आधी कुठे ऐकली होती का, ऐकली नसेल तर प्रथमच ऐकली असेल तर तुम्हाला कशी वाटली, हे प्रकार वृत्तीपत्राचे जे सहाय्यक कागद होते ती माहिती आपल्याला उपयुक्त वाटते का, आपण त्याच्याशी सहमत आहात का ते मला आवर्जून कळवा. प्रतिक्रियांमध्ये आपण छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं देतच असतो, मला जसं वेळ मिळेल तसं आपण विचारू शकता. एखाद्या गोष्टीशी आपण असहमत असाल तर
कारण सांगू शकता की कुठली गोष्ट आपल्याला यातली आवडली नाही किंवा काय चुकीचं वाटलं. मलाही 2 गोष्टी शिकता येतील. त्याचबरोबर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तुलावी चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून अशा 105 कागदपत्रांची माहिती आपल्याला मिळेल. कारण 105 कागदपत्रांची माहिती आपण या व्हिडिओ मालिकेमध्ये 105 व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं, म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ येतील त्या व्हिडिओचे अपडेट येत राहतील वेळोवेळी माहितीपूर्ण. त्याचबरोबर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा. चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून ही ऐतिहासिक अभ्यासपूर्ण माहिती त्यांना मिळेल, जी शक्यतो कुठे बाहेर कागदपत्रांशी मिळत नाही. अशा प्रकारची व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागते, कारण संशोधन करणं फार गरजेचं असतं. या व्हिडिओंना प्रायोजित करणारे, या व्हिडिओ मालिकेला प्रायोजित करणारे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री राजनराजे साहेब, त्यांचे देखील परत एकदा व्हिडिओच्या शेवटी मनपूर्वक आभार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इनामपत्र म्हणजे काय. आता इनामपत्र म्हणजे आपल्याला वाटतं की इनामपत्रच आहे. आता याच्यामध्ये आपण वृत्तीपत्र बघितलं. वृत्तीपत्र एक प्रकारचं इनामपत्रच आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ते. या वृत्तीपत्राला लागणारी सहाय्यक कागदपत्र आपण बघितली, किंवा संदर्भ देणारी दुसरी कागदपत्र कुठली आहेत ती पाहिली आपण. आज्ञापत्र कुठली आहेत जी इनामपत्राबरोबर येतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इनामपत्रामध्ये जे आतमध्ये भाग केले जातात वेगवेगळे, त्याचे वेगळे वर्गीकरण केलं जातं, उपविभाग केले जातात इनामपत्राचे, ते कुठले आहेत. म्हणजे इनामपत्र असेल तर ते कुठल्या प्रकारचं इनामपत्र आहे ते कसं ओळखावं ते आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा किमान तुलावी यूट्यूब चॅनेल. जय महाराष्ट्र, जगदंब.